घटना आहे कर्जत तालुक्यातल्या खेड शिंपुरा रस्त्यावरच्या 12 वर्षापूर्वी वाहून गेलेल्या जुन्या पुलाच्या ठिकाणच्या पर्यायी वाहतुकीची। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं आलेल्या पुरामध्ये खेड शिंपुरा रस्त्यावरील 12 वर्षापूर्वीचा पूल वाहून गेला। यामुळे या भागातल्या खेड शिंपुरा मानेवाडी बाबुळगाव दुमाळा या गावांची अडचण झाली। या ठिकाणी भक्कम पूल उभारण्यासाठी आमदार रोहित पवार यांचा सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, परंतु पावसाळ्याच्या काळात लोकांना पर्यायी व्यवस्था होणं आवश्यक होतं। अनेक विद्यार्थी देखील दररोज या मार्गाने प्रवास करत असतात। म्हणूनच सध्या तात्पुरत्या स्वरूपात बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे। आपत्कालीन परिस्थितीत वापरता यावी आणि पर्यटनासाठी फायदा व्हावा यासाठी गेल्या 5 वर्षांमध्ये आमदार रोहित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सिद्धटेकसाठी एक बोट उपलब्ध करून दिली होती। याच बोटीची आवश्यक ती दुरुस्ती करून कालपासून ही बोट खेड शिंपुरा रस्त्यावरील वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी नागरिकांची वाहतूक करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। बोट चालकाचा खर्च हा आमदार रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात येणार असून इंधनाचा खर्च हा शिंपुरा बाबुळगाव दुमाला आणि मानेवाडी ग्रामपंचायत एकत्रितपणे करणार आहे। दरम्यान या संदर्भात रोहित पवार म्हणाले की वाहून गेलेल्या पुलाच्या जागी भक्कम पूल उभारण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे, पण तोपर्यंत नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून ही बोट तात्पुरत्या स्वरूपात सुरू केली आहे। यासाठी बोट उपलब्ध करून दिल्याबद्दल सिद्धटेक ग्रामपंचायतीचं, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मनापासून आभार आणि बोट चालवताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास निश्चित मदत होईल। गेल्या कालच्या 25 मेला इथं या ठिकाणी ही निसर्गासमोर अशी दुर्दैवी अशी एक मी राहुल आबासाहेब काळे शिंपोरा, सामाजिक कार्यकर्ता तथा नागरिक शिंपोरा। आज आमच्या या ठिकाणी रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून आमच्या गावाचा पूल दळणवळणाच्या दृष्टीने जो महत्त्वाचा पूल होता तो अतिवृष्टी झाल्यामुळे पावसामध्ये वाहून गेला। त्यामुळे या दळणवळणाच्या संदर्भामध्ये 5-6 गावांचा बेगमनशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आणि शाळेची वगैरे मुलांच्या विद्यार्थ्यांचं सर्व असं अतोनात असं नुकसान झालं। त्यामुळे अतिशय गैरसोय झालेली होती। त्यामुळे आम्ही शिंपुरा ग्रामस्थांच्या माध्यमातून दादांकडे पाठपुरावा करून या स्पीड बोटीच्या संदर्भात काही निर्णय घेता येईल का, त्यामुळे आम्ही पाठपुरावा केला आणि दादांनी तात्काळ त्या मागणीला होकार दर्शवून या ठिकाणी एक स्पीड बोट आम्हाला तात्काळ उपलब्ध करून दिली। त्याबद्दल दादांचे मी मनापासून शिंपुरा ग्रामस्थांच्या वतीने, सर्व ग्रामपंचायत शिंपुरा यांच्या वतीने मी दादांचं मनपूर्वक आभार मानतो।